नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एसटी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. आपण मुंबई पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट आणली आहेत. हॉल तिकीट संदर्भात तसंच माहिती चाचणी कशी होणार, काय नियोजन असणार, त्या संदर्भात सर्व माहिती अपडेट आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची ऑफिशियल वेबसाईट आहे ना, त्यावर तुम्ही जाऊन तुमचं लॉग इन ID वगैरे टाकून पासवर्ड सगळं टाकून चेक करून घ्या की तुमचं हे हॉल तिकीट आलेलं आहे काय. कारण की हॉल तिकीट आल्याचे मेसेज व्हायरल होत आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं चेक करून घ्या. तसं विद्यार्थी मित्र, एक 8 ते 10 दिवसात तुमची माहिती चाचणी मुंबईची चालू होईल. आपण त्या संदर्भात सर्व माहिती अपडेट तुम्हाला देणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर विद्यार्थी मित्र, आता मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण आहेत आणि राज्य सरकार मैदान चाचणी थांबवायला तयार नाही. कारण की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी त्यांना मुंबई पोलीसचं मैदान चाचणी तसंच सर्व राज्य पोलीस दलामध्ये जेवढी भरती सुटली आहे 17,000 पदाची, सर्व भरती प्रक्रिया आटपावायची मोठी त्यांच्यावर जबाबदारी असल्यामुळं राज्य सरकार ही भरती प्रक्रिया वेगाने फास्टमध्ये घेत आहे. त्यामुळं मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणे पाऊस आहे आणि राज्य सरकार काही भरती थांबवू शकत नाही. त्यामुळं आपली राज्य सरकारला हीच विनंती आहे की विद्यार्थ्यांसाठी काहीतरी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा 100% फायदा झाला पाहिजे. कारण की पावसाचं मोठं प्रमाण आहेत आणि बऱ्याच उमेदवारांचे मागही हाल झाले होते, तिथं राहण्याची व्यवस्था नाही, काही नाही. तर त्यामुळं राज्य सरकारने याची दक्षता घेण्यात यावी. तसंच मैदान चाचणीसाठी काही टेंट वगैरे बांधले असेल तर योग्यच आहेत मागील वर्षीप्रमाणे. तसंच विद्यार्थी मित्र, आपण पोलीस भरती संदर्भामध्ये इतरही सर्व लेखी परीक्षेसंदर्भात अपडेट देऊ. तर विद्यार्थी मित्र, होमगार्ड भरतीला सुद्धा सुरू झाले असून त्याचासुद्धा तुम्ही फायदा घ्या. बरेच उमेदवार असे आहे की जे विद्यार्थी होमगार्ड भरतीला सुद्धा पात्र, म्हणजे जे विद्यार्थ्यांचं कुठं सिलेक्शन होणार नाही त्यांनी कमीत कमी होमगार्ड भरती तरी द्या. तुमच्यासाठी विद्यार्थी मित्र चांगला एक तिथं पर्याय आहेत आणि 3 वर्षानंतर तुम्ही पोलीस भरतीसाठी म्हणजे तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटतं आणि तुम्हाला एक राखीव कोट्यामधून तुम्हाला भरतीमध्ये तो मोठा फायदा असतो. त्यामुळे तुम्ही 100% होमगार्ड भरतीला ट्राय करीत राहा. तसं विद्यार्थी मित्र, 9,000 पदाची सुद्धा लवकरच राज्य सरकार भरती करणार आहेत. 7,000 म्हणले जात आहेत, परंतु 9,000 पदाची म्हटलं जातं आहे. तर विद्यार्थी मित्र, त्यामुळे सुद्धा आपली सरकारला हीच कळकळीची विनंती आहे की वयवाढ संदर्भात राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी काहीतरी मोठा निर्णय घ्यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. कारण की वयवाढ संदर्भामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्याची सरकारने कुठंच म्हणजे दखल घेतली नाही. तर या पुढील भरतीमध्ये तरी राज्य सरकारने विद्यार्थ्यांना 2 ते 3 वर्षामध्ये वयवाढ संदर्भात द्यावी. तसंच विद्यार्थी मित्र, तुम्ही कोणत्याही चुका करू नका, जेणेकरून उत्तेजक चाचणी पदार्थ झाले किंवा इतरही दुसऱ्या काही चुका असं कोणाच्या आमिषाला बळी पडू नका. अशा चुका टाळाव्या. कारण की जर तुम्ही पकडले गेलात तर तुमचं आयुष्य बरोबर होतं, तुमच्यावर गुन्हा दाखल होतो आणि राज्य सरकार तुम्हाला भरती प्रक्रियेतून बाद करतं. त्यामुळं एक अशा प्रकारे कोणत्याही चुका करू नका, जेणेकरून तुम्हाला म्हणजे परीक्षेमध्ये बसता येणार नाही. प्रामाणिकपणे कष्ट करा विद्यार्थी मित्र. आणि आपण पोलीस भरतीतील चालू घडामोडीसाठी एक नवीन PDF आणली आहे, ज्यामध्ये जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंतच्या सर्व आणि 2023च्या सुद्धा परीक्षेभिमुख अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीचा आपण त्यामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून मागील प्रश्नपत्रिकेचे जे पेपर झाले त्यांचं विश्लेषण करून आपण सर्व प्रश्नाची मांडणी केली आहे. तर तुम्ही 100% विद्यार्थी मित्र ही PDF घेऊन टाका. फक्त किंमत ₹25 आहेत. तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर स्क्रीनशॉट पेमेंटचा करा आणि मी तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवरती PDF तुम्हाला पाठवून देईन. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र ही अत्यंत चांगली आणि सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून चालू घडामोडीची PDF आहेत. त्यामुळे तुम्ही 100% घ्या. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल लिंक आहे, त्यावर आपण सर्व माहिती अपडेट देत असतो, ते पण तुम्ही जॉईन करून घ्या. अशाच माहितीसाठी चॅनलवर अपडेटमध्ये राहिले. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, धन्यवाद, आभारी.